हॅलो आणि नमस्कार, कसे आहात सगळे? तर आजच्या टॉपिक मध्ये आपण बघणार आहोत फ्री फॉल वर्सेस वेटलेसनेस. बघा, हा टॉपिक आहे, ऍक्च्युअली दोन टॉपिक आहेत तुमच्या क्लास 10 चॅप्टर 1 ग्रॅव्हिटेशन मधले, की जिकडे आपण बघत असतो फ्री फॉल वर्सेस वेटलेसनेस. बोर्डाच्या पेपरच्या हिशोबाने जर आपण याला ट्रॅक केलं तर याच्यावरती कंटिन्युअसली क्वेश्चन्स विचारलेले असतात. सो क्वेश्चन कुठल्याही पॅटर्न मध्ये आला, फॉर एक्झाम्पल तुम्हाला फिल इन द ब्लँक्स मध्ये आला, न्यूमेरिकल मध्ये आला, मॅच द फॉलोइंग मध्ये आला, ट्रू ऑर फॉल्स मध्ये आला, हे सगळे क्वेश्चन आपण तेव्हाच सोडवू शकतो किंवा आपल्याला सोडवणं तेव्हाच पॉसिबल होईल ज्यावेळेस आपल्याला त्याची कॉन्सेप्ट माहिती असेल. म्हणून आजचा आपला टॉपिक असणार आहे फ्री फॉल वर्सेस वेटलेसनेस. चला तर सुरू करूया. नमस्कार, माझं नाव प्रितेश आणि मी आहे तुमचा फिजिक्स मेंटॉर फ्रॉम ई सारथी ऑनलाईन प्लॅटफॉर्म. आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूया. चला तर बघा, जसं मी सांगितलं की आपण आज बघणार आहोत फ्री फॉल. तर फ्री फॉल म्हणजे काय? नावामध्येच आहे फ्री फॉल, म्हणजे आपण एकदम खाली पडत आहोत. फॉल म्हणजे काय? हळुवारपणे आपण एकदम खाली पडत आहोत. तर याला थोडंसं टेक्निकल भाषेत किंवा फिजिक्सच्या भाषेत जर समजून घ्यायला गेलो तर बघा, फ्री फॉल म्हणजे काय रे, की जिकडे फक्त तुमची काय आहे, ग्रॅव्हिटी ऍक्ट करते. जिकडे काय, फक्त तुमची ग्रॅव्हिटी ऍक्ट करते किंवा त्याच्यामध्ये फक्त काय आहे, तुमची ग्रॅव्हिटी ऍक्ट करते. काय ऍक्ट करते? ग्रॅव्हिटी. आणि तिकडे दुसरा कुठलाच फोर्स कामी येत नाही, कुठलाच फोर्स. मग तिकडे तुमचं फ्रिक्शन पण नसतं. फ्रिक्शन म्हणजे हवेचं फ्रिक्शन, ठीक आहे, किंवा कुठलाच दुसरा फोर्स नसतो. तिकडे फक्त होल अँड सोल फक्त तुमचा एकच फोर्स असतो, तो असतो तुमचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स. त्यालाच आपण काय म्हणतो? फ्री फॉल. मग याचं एक्झाम्पल जर आपल्याला बघायचं झालं, याचं जर एक्झाम्पल आपल्याला बघायचं झालं तर एक्झाम्पल कोणकोणते आहेत? तुमचा आहे बघा, ऍपल खाली पडते, बरोबर. नंतर तुमचा जो दगड आहे तो पाण्यामध्ये टाकल्यानंतर सरळ पाण्यामध्ये जातो. त्याच्यानंतर आहे तुमचं ऑब्जेक्ट्स फॉलिंग इन व्हॅक्यूम. आता बघा, साऊंड हा चॅप्टर ज्यावेळेस आपण एक्सप्लेन करतो त्यावेळेस काय असतं, त्यावेळेस मी तुम्हाला खूपदा व्हॅक्यूम म्हणजे काय समजून सांगितलेलं आहे. व्हॅक्यूम म्हणजे निर्वात, एक अशी पोकळी की जिकडे एकही हवेचा पार्टिकल नसतो, म्हणजे तिकडे तुमचा एकही मीडियम नसतो. म्हणजे काय, तिकडे तुमचा एकही मीडियम नसतो. सो आता तुम्ही म्हणाल की सर, तुम्ही तर इतक्यात सांगितलं की फ्री फॉल म्हणजे तिकडे फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट करतो, बरोबर बरोबर, तिकडे फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट करतो. हो, बरोबर आहे, मी बरोबर सांगितलं की तिकडे फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट करतो. पण बघा, आता कुठलीही गोष्ट ना एकदम प्रॉपर 100% परफेक्ट नसते. जसं व्हॅक्यूम 100% कुठंच भेटणार नाही. तसं एक कंडिशन असते तुमची, एक असते फ्री फॉलचे कंडिशन्स असतात. फ्री फॉल मध्ये दोन कंडिशन असतात. एक कंडिशन असते तुमची आयडियल कंडिशन, एक कंडिशन असते तुमची आयडियल कंडिशन, दुसरी असते तुमची प्रॅक्टिकल कंडिशन. दुसरी असते तुमची प्रॅक्टिकल, किंवा याला आपण म्हणू आयडियल फ्री फॉल किंवा प्रॅक्टिकल फ्री फॉल. बरं, आता आयडियल फ्री फॉल म्हणजे बघा, आयडियल म्हणजे काय? जी कंडिशन आपल्याला दिलेली आहे की तिकडे फक्त तुमचा ग्रॅव्हिटेशनल फोर्सच काम करणार, बाकीचा कुठलाही फोर्स तिकडे काम करणार नाही, बरोबर. पण आता प्रॅक्टिकल मध्ये होतं काय, ज्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं फॉर एक्झाम्पल हा ऍपल आहे, हा खाली पडतोय, बरोबर, किंवा ही एक विहीर आहे, वेल आहे, याच्यामध्ये मी दगड टाकलाय, तो खाली पडतोय, किंवा दुसरं एक आपण व्हॅक्यूम चेंबर बनवलाय, बरोबर, आणि त्याच्यामध्ये एक तुमचा जो स्पेस सूट घालून जो माणूस आहे तो फ्लोट करतोय किंवा खाली पडतोय. बरं, आता याच्यामध्ये सांगा, फॉर एक्झाम्पल ह्या झाडावरून काय तुमचं, ह्या झाडावरून काय तुमचं ऍपल खाली पडलं, बरोबर. पण ते डिस्टन्स एवढं छोटं असतं की तिकडे तुमचा एअर रेजिस्टन्स कामच करत नाही, बरोबर. याच्यामध्ये पण जर तुम्ही विहिरीत वरून दगड टाकला, तिकडे डिस्टन्स एवढं छोटं असते की तिकडं तुमचा दुसरा फोर्स जो असतो आपला एअर किंवा फ्रिक्शनल फोर्स, तो असतो पण एकदम निग्लिजिबल असतो, बरोबर. ऍक्च्युअली ह्या सगळ्यांना जो ड्राईव्ह करणारा फोर्स असतो, किंवा जो मेन फोर्स असतो तो असतो तुमचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स, बरोबर. जसं मी सांगितलं, कुठलीच गोष्ट परफेक्ट नसते. आता ही आयडियल कंडिशन झाली की बाबा इकडे आपल्याला काय प्रॉपर ग्रॅव्हिटेशनल फोर्स. पण मला जर डेली एक्झाम्पल मध्ये समजून सांगायचं झालं तर माझ्याकडे डेली एक्झाम्पल मध्ये मुलांना समजावण्यासाठी हे 2-3च आहेत, की आहे बाबा ऍपल खाली पडते, ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याच्यावरती ऍक्ट करतोय. सो मी त्याला समजून घेण्यासाठी काय घेऊ शकतो, मी त्याला एक फ्री फॉलचं एक्झाम्पल घेऊ शकतो, बरोबर. इकडे तुमचा पाण्यामध्ये तुम्ही दगड टाकताय किंवा ह्या व्हॅक्यूम चेंबरमध्ये तुमचा स्पेस सूट घालून जो ऍस्ट्रोनॉट आहे तो खाली पडतोय, म्हणून मी हे सांगितलं तुम्हाला, बरोबर. परत एकदा समजून घ्या, एक असते आयडियल फ्री फॉल, एक असतो प्रॅक्टिकल फ्री फॉल. आयडियल म्हणजे काय, एक्झॅक्टली तिकडे फक्त काय आहे, तुमचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट करतोय, बरोबर. आणि प्रॅक्टिकल मध्ये मग काय, थोडीशी हवा असते पण ती कशी असते, एकदम निग्लिजिबल असते. पूर्णपणे 99.99% जो ऍक्ट होतो तो असतो तुमचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणून समजून सांगण्याच्या हिशोबाने मी तुम्हाला हे एक्झाम्पल इथं दिलेलं आहे, ठीक आहे. चलो आगे, मूव्हिंग ऑन, नेक्स्ट स्लाइड. बरं, व्हॉट इज अ फ्री फॉल. आता फ्री फॉल म्हणजे काय समजून घेऊ. अ बॉडी इज सेड टू बी फ्री फॉल व्हेन, केव्हा,
ग्रॅव्हिटी इज द ओनली फोर्स, त्याच्यामध्ये फक्त तुमचा काय असणार आहे, ग्रॅव्हिटी असणार आहे. देअर इज नो एअर फ्रिक्शन, नो अदर फोर्स अपोजिंग दी मोशन. म्हणजे हा पेन आहे, हा पेन जर खाली 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 पडतोय तर हा एकदम ग्रॅव्हिटीच्याच फोर्सने खाली पडतोय. तिथं कुठलंच हवा नाही, कुठलंच फ्रिक्शन नाही, कुठलाच रेजिस्टन्स नाही की ज्याने त्या पेनला पडण्यापासून अडथळा निर्माण होऊ शकतो. बरोबर. जो फोर्स आहे तुमचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स तो कंटिन्युअसली कॉन्स्टंट असतो आणि त्याची व्हॅल्यू काय आहे ग्रॅव्हिटीची, 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. बरोबर, 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे, इथपर्यंत सगळ्यांना समजलं का? फ्री फॉल म्हणजे काय? फ्री फॉल म्हणजे असा एक फोर्स किंवा असं ऑब्जेक्ट ज्यावेळेस तुमचा खाली पडतोय त्यावेळेस ऍक्ट होणारा जो फोर्स आहे त्याच्यावरती तो फक्त आणि फक्त ओनली तुमचा असणार आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स, तिकडे दुसरा कुठलाच फोर्स काम करणार नाही. मग त्याच्या प्रॉपर्टीज काय झाल्या सर? पहिली तर आहे की याचा जो स्पीड आहे बेटा तो कंटिन्युअसली कसा होतो, इन्क्रीज होत असतो. बरोबर, तो कसा फॉल करतो, डाऊनवर्ड फॉल करतो कंटिन्युअसली टुवर्ड सेंटर ऑफ अर्थ, टुवर्ड सेंटर ऑफ अर्थ. कुठलीही गोष्ट आपण वरती फेकली की अर्थ त्याला पुल करतं ग्रॅव्हिटेशनल फोर्सने, गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे काय होतं, ते जे ऑब्जेक्ट आहे ते खाली ओढलं जातं, पण कुठे, डाऊनवर्ड्स अँड टुवर्ड सेंटर ऑफ अर्थ. ही झाली त्याची प्रॉपर्टी. ऍक्सिलरेशन जसं मी सांगितलं कॉन्स्टंट असतं आणि ते त्याच्या मास वरती डिपेंड करत नाही. फॉर एक्झाम्पल अज्युम करा, एक जर मी आयडियल कंडिशन घेतली, आयडियल कंडिशन है ना, फॉर एक्झाम्पल मी काय केलं, एक व्हॅक्यूमचं चेंबर घेतलं आयडियल याच्यासाठी. बरोबर, एक व्हॅक्यूमचं काय घेतलं मी, चेंबर घेतलं. ठीक आहे, आता व्हॅक्यूम म्हणजे काय, निर्वात, त्याच्यामध्ये कुठलाच फोर्स नाही. ठीक आहे, किंवा अशी एक कंडिशन की जिकडे कुठलाच दुसरा फोर्स नाहीये एक्सेप्ट ग्रॅव्हिटी. मग जर मी काय केलं, एक फेदर घेतला, पंख घेतला. बरोबर, पंख घेतला. आता पंखाचं वेट कसं असतं, ऑलमोस्ट 0 मानू आपण. ठीक आहे, असतं पण समजण्यासाठी. आणि काय केलं मी पुढे, एक हॅमर घेतली. बरोबर, ही हॅमर घेतली आणि ह्या दोन्ही पण काय केलं मी, सोडून दिला, खाली सोडून दिला. बरोबर, पहिली कंडिशन काय सांगितली, तिकडे कुठलाच फोर्स नाही जो ह्याला अपोज करेल, तिकडे फक्त एकच फोर्स आहे जो ग्रॅव्हिटी आहे. तर त्यावेळेस मी वरून जर खाली सोडलं आणि ज्यावेळेस ते ग्राउंडला आदळणार आहे त्यावेळेस आदळण्याचा जो टाइम असणार आहे दोन्ही ऑब्जेक्टचा तो कसा असणार आहे, सेम असणार आहे. तो कसा असणार आहे, सेम असणार आहे. कारण की इकडे फ्री फॉल होतोय, इकडे काय होतोय, फ्री फॉल होतोय. बरोबर, इकडे फ्री फॉल होतोय. मग फ्री फॉलची पहिली कंडिशन काय, तिकडे फक्त ग्रॅव्हिटी ऍक्ट करतो. दुसरी कंडिशन काय की बाबा त्याचा स्पीड कसा आहे, कंटिन्युअसली वाढत असतो आणि तो त्याच्या मास वरती डिपेंड करत नाही. आता ऑब्वियस आहे हातोडीचं जे मास असणार आहे ते थोडंसं कसं असणार आहे, जास्त असणार आहे ऍज कम्पेअर टू तुमचा पंख, त्याला आपण फेदर म्हणतो. कळालं? फ्री फॉल म्हणजे काय की जिकडे फक्त तुमची ग्रॅव्हिटी ऍक्ट करते, रेस्ट कुठलाही फोर्स तिकडे वापरात येत नाही. त्याचा स्पीड कंटिन्युअसली इन्क्रीज होत असतो, तो कंटिन्युअसली टुवर्ड्स अर्थ डाऊनवर्ड फॉल होत असतो. ऍक्सिलरेशन त्याचं चांगलं असतं म्हणजे कॉन्स्टंट आणि मासवरती ते डिपेंड करत नाही, ठीक आहे, चलो. व्हेन डज फ्री फॉल ऍक्च्युअली हॅपन्स? आता हे फ्री फॉल होतो कधी किंवा कसा होतो फ्री फॉल? ठीक आहे, चलो. आता मी जसं सांगितलं की 2 कंडिशन होत्या, एक होती आयडियल कंडिशन, एक होती रिअल ट्रू कंडिशन. बरोबर, आता आपण आयडियल कंडिशन मध्ये बघूया आपण. आता आपल्याला जर ट्रू म्हणजे ऍक्च्युअल मध्ये फ्री फॉल जर बघायचा असेल तर आपल्याकडे 3 लाईव्ह एक्झाम्पल्स आहेत ज्याच्यावरती हे पॉसिबल आहे. एक आहे तुमचा व्हॅक्यूम चेंबर, ठीक आहे. म्हणजे सायंटिस्ट लोकांनी एक असा स्पेस बनवला आहे की जो पूर्ण व्हॅक्यूम मध्ये आहे, जिकडे एअर किंवा दुसरा कुठलाच मीडियम किंवा फोर्स अवेलेबल नाही. नंतर आहे तुमचे ऑब्जेक्ट जे सॅटेलाइट ऑर्बिट मध्ये फिरत असतात स्पेसमध्ये, त्याच्यामधून जे पडणारे जे पार्ट्स आहेत ते कसे, ते खालीच पडणार आहेत. बरोबर, खालीच पडणार आहेत. आणि नंतरून जो ऍस्ट्रोनॉट तुमच्या स्पेस क्राफ्ट मध्ये बघा तुम्ही बघितलं असेल, ऍस्ट्रोनॉट फ्लोट होत असतो, तरंगत असतो. तर हे कशाचे एक्झाम्पल्स आहेत बेटा? हे एक्झाम्पल आहे तुमच्या फ्री फॉलचे. बरोबर, हे एक्झाम्पल आहे तुमच्या फ्री फॉलचे. आता एक कन्फ्युजन येऊ शकतं की बाबा ग्रॅव्हिटी आहे, तुम्ही म्हणताय ग्रॅव्हिटी आहे आणि त्याला पुल पण करते, मग हे लोक किंवा हे जे तुम्ही सांगितलं पंख वगैरे, मग ही फ्लोट कसे होत आहेत? तर याच्यावरती मी तुम्हाला एक छान एक्सप्लेनेशन देतो की जेणेकरून तुमचं हे जे कन्फ्युजन आहे ते दूर होऊन जाईल. बघा, आता ज्यावेळेस आपण हे वेटलेसनेसची कॉन्सेप्ट शिकू त्यावेळेस तुम्हाला हे कळून जाईल की बाबा जो ऍस्ट्रोनॉट आहे तो फ्लोट का होतो. फक्त आता समजण्यापुरतं एवढं लक्षात ठेवा की फ्री फॉल म्हणजे जिकडे फक्त एक फोर्स ऍक्ट करतो तो असतो तुमचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स. जिकडे रेस्ट फोर्स म्हणजे एअर झालं, फ्रिक्शनल ड्यू टू एअर झालं किंवा बाकीचे जे फोर्सेस असतात ते तिकडे ऍक्ट होत नाही. बरं, इथपर्यंत क्लिअर आहे? बघा,
आता आपण जाऊ वेटलेसनेसच्या कंडिशनवरती. फ्री फॉल आणि वेटलेसनेसच्या कंडिशन कशा आपापसात डिपेंडंट आहे हे फार गरजेचं आहे. पहिली ती लिंक समजलेली आपल्याला जर समजली तर मग आपल्याला फ्री फॉल आणि वेटलेस हे डिपेंडंट आहेच, पण यांच्यातला डिफरन्शिएटिंग पॉइंट काय असणार आहे ते आपल्याला मग तिथून जाणवेल. बघा, मी जर म्हटलं माझं वजन जे आहे ते 50 किलो आहे किंवा कुणाचं XYZ माणसाचं वजन सपोज 40 किलो आहे, हे मला कसं कळतं? बघा, आपल्याला ज्या वेळेस जाणवतं की आपलं वजन आहे, बरोबर, एक अज्युम करा तुम्ही वजन काट्यावरती गेले वजन मोजायला तुमचं, बरोबर. मग आता तुम्ही त्या काट्यावरती उभे राहताय, त्या वजन काट्यावरती काय करताय तुम्ही? उभे राहताय, बरोबर. मग ज्यावेळेस तुम्ही त्या वजन काट्यावरती उभे राहता, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल हा तुमचा आहे वजन काटा, ठीक आहे, हा आहे तुमचा वजन काटा, याच्यावरती तुम्ही रिडिंग्स बघतात आणि याच्यावरती तुम्ही काय आहात? उभे आहात, बरोबर. आता एक होतंय की एक तर तुमची बॉडी खाली ओढल्या जाते ग्रॅव्हिटीमुळे, आणि दुसरं हे जे मध्ये आलेलं आहे वजन काटा, हा तुम्हाला काय आहे? एक ऑब्स्टॅकल, एक काय म्हणतो रेजिस्टन्स, हिंड्रन्स प्रोव्हाइड करतोय की जेणेकरून तुम्हाला खाली न जाता तुम्ही याच्यावरती अडकून बसताय, आणि हे मशीन काय करतंय? तुम्हाला अपवर्ड एक फोर्स अप्लाय करते, बरोबर. मग याच्यामुळे काय तुम्हाला तुमचं वजन फील होतं की बाबा ठीक आहे, माझं वजन किती आहे? 50 किलो आहे, ठीक आहे. वेट, बरोबर, वेट हा शब्द ऐकला असावा तुम्ही भरपूर जणांनी. वेटचा फॉर्म्युला काय असतो रे? वेटचा फॉर्म्युला आहे W इज इक्वल्स टू मास इंटू ग्रॅव्हिटी. आता वेट म्हणजे काय? इट इज नथिंग बट फोर्स एक्झर्टेड बाय ग्रॅव्हिटी ऑन द ऑब्जेक्ट. फोर्स अप्लाइड ऑन एन ऑब्जेक्ट. तो फोर्स कोणता असणार आहे? तुमचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तो फोर्स कुठला असणार आहे तुमचा बेटा? ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ठीक आहे. आणि म्हणून वेटचा फॉर्म्युला तुमचा कुठं ना कुठं रिलेट करतो ग्रॅव्हिटीशी आणि तुमच्या मासशी. ऍक्च्युअली जो केजी हा जो युनिट आहे हा तुमच्या मासशी संबंधित आहे, मास, बरोबर. पण आपण सांगतो कसं? वजन माझं 50 किलो आहे, वजन माझं 60 किलो आहे. का बरं सांगतो? कारण की तुमचं वेट जे आहे ते ऍक्च्युअली एक प्रकारचा फोर्स अप्लाइड आहे त्या ऑब्जेक्ट वरती, आणि तो फोर्स म्हणजे कोणता असतो? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. बॅक टू टॉपिक. ज्या वेळेस तुम्ही त्या मशीनवरती किंवा ज्या वेळेस तुम्ही सरफेसवरती उभे आहात, सरफेस तुमच्यावरती अपवर्ड फोर्स अप्लाय करतोय आणि पृथ्वी तुम्हाला खाली ओढण्याचा प्रयत्न करते. याच्यामध्ये काय? तुम्ही त्याच्यामध्ये अडकून बसता आणि त्याच्यामुळे तुम्हाला काय? वेट जाणवतं, बरोबर. मग अजून करा, जर मी काय केलं, मी हा जो मशीन आहे, मशीन काटा है ना, वजन काटा, हा जर काढून टाकला किंवा तुमच्या पायाखालची जमीन मी काढून घेतली, तर त्यावेळेस काय होणार आहे? तुम्ही खाली पडणार आहात. ठीक आहे, खाली पडणार आहात. पण कोणत्या रेटने? जो रेट आहे G इज इक्वल्स टू 9.8 मीटर पर सेकंडने, बरोबर. जो रेट आहे तुमचा 9.8 मीटर पर सेकंडने. आणि मग एक केस अशी येईल की तुम्हाला खाली काहीच ऑब्स्टॅकल नाही, म्हणजे तुम्हाला एक केस अशी येईल की तुम्हाला वाटेल की तुम्ही तरंगत आहात. ऍक्च्युअली तुम्ही खाली फॉल होताय पण तुम्हाला असं वाटेल तरंगत आहात. केस कशी डिफाईन करायची? परत आपल्याला जर समजून घ्यायचं असेल तर बघा, मी इथं हे समजून सांगितलं. बघा, ही तुमची पृथ्वी आहे, पृथ्वीवरती तुम्ही उभे आहात, तुम्हाला अर्थ काय करते? खाली ओढते, बरोबर. म्हणून तुम्हाला काय जाणवतंय? तुमचं वेट जाणवतंय. पण मी हा पोर्शनच काढून घेतला तर तुम्ही काय होताय? खाली पडायला लागतात आणि तुम्हाला काय? खाली काहीच ऑब्स्टॅकल नाहीये जे की तुमच्यावरती एक फोर्स अपवर्ड अप्लाय करेल, म्हणून तुम्हाला तुमचं वेट जाणवणार नाही. आणि त्या केसला आपण काय म्हणतो रे? वेटलेसनेस म्हणतो. की जिकडे तुम्हाला तुमचं वजन जाणवत नाही. वाय डज वेटलेसनेस ऑकर किंवा व्हेन डज वेटलेसनेस ऑकर? ठीक आहे, बिकॉज आता बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं की फ्री फॉल आणि वेटलेसनेस आपापसात कसे आहेत. वेटलेसनेस म्हणजे काय? एखादी ऑब्जेक्ट खाली पडते, बरोबर. फ्री फॉल मध्ये पण काय? एखादा ऑब्जेक्ट खाली पडते. पण फ्री फॉल मध्ये जो ऍक्टिंग फोर्स असतो तो असतो तुमचा ग्रॅव्हिटी, आणि वेटलेस मध्ये मे बी ग्रॅव्हिटी प्रेझेंट असेल, पण काय? दोन्ही गोष्टी तुमच्या खाली पडत आहेत. Astronaut inside orbiting spacecraft, a person inside a lift whose cable breaks, ऑब्जेक्ट इनसाइड द फॉलिंग एलिव्हेटर. आता हे 3 एक्झाम्पल समजून घेण्यासाठी आपण मधलं एक्झाम्पल चूज करू, जे आहे अ पर्सन इनसाइड द लिफ्ट हुज केबल ब्रेक्स. बघा, लिफ्ट जर तुटली, केबल तुटली, तर लिफ्ट काय आहे? लिफ्ट तुमची सेम फोर्सने खाली येते, बरोबर. आणि तुम्ही पण त्याच फोर्सने खाली येत आहात, बरोबर.
एक केस अशी येईल, परत तुम्हाला वाटेल की अरे मी हवेमध्ये तरंगत आहे, पण ही केस कशी असती, फॉर शॉर्ट पिरियड ऑफ टाइम, फॉर शॉर्ट पिरियड ऑफ टाइम. पण हेच हवेमध्ये कसं असतं किंवा स्पेसमध्ये कसं असतं, खूप जास्त वेळासाठी असतं, म्हणून तुम्हाला जाणवतं की तुम्ही काय होत आहात, हवेमध्ये तरंगत आहात किंवा स्पेसमध्ये फ्लोट करत आहात, किंवा जो ॲस्ट्रोनॉट आहे तो स्पेसमध्ये फ्लोट करत आहे. ऍक्च्युली ते काय असतं, ते ऍक्च्युली खाली पडत असतात. म्हणजे जे स्पेसक्राफ्ट आहे आणि त्यातला जो ॲस्ट्रोनॉट आहे सेम स्पीडनी, सेम ग्रॅव्हिटीने खाली ओढले जात असतात, पण ते काय वाटतं त्यांना, आपण खाली पडतोय आणि खाली काही ऑब्स्टॅकल नसल्या कारणाने त्यांना फ्री फॉल होतोय आणि त्यांना काय जाणवतंय त्याच्यामध्ये, त्यांना काय जाणवलं त्याच्यामध्ये, वेटलेसनेस. बरोबर, बिकॉज द बॉडी अँड सराउंडिंग आर फ्री फॉल टुगेदर. बॉडी अँड सराउंडिंग, सपोज बॉडी काय आहे, स्पेसक्राफ्ट मध्ये तुमचा ॲस्ट्रोनॉट एक काय बॉडी आहे आणि सराउंडिंग काय आहे तुमचं स्पेसक्राफ्ट. काय म्हणताय ते, बिकॉज बॉडी अँड सराउंडिंग आर फ्री फॉल. फ्री फॉल म्हणजे काय, मोकळं खाली पडताय. बरोबर, म्हणून ॲस्ट्रोनॉट इनसाइड द स्पेसक्राफ्ट ते फ्लोट का होतात, कारण की ऍट अ टाइम दोन्ही पण, स्पेसक्राफ्ट पण आणि तुमची जे आतमधले ॲस्ट्रोनॉट आहे ते पण ऍट अ टाइम खाली पडत असतात. बरोबर, मग नंतर पर्सन इनसाइड हे समजून सांगितलं, बोथ द बॉडी अँड प्लॅटफॉर्म फॉल्स विथ द सेम ऍक्सलरेशन. काय म्हणतोय मी, दोन्ही पण ऑब्जेक्ट आणि बॉडी काय आहे तुमचे सेम ऍक्सलरेशनने खाली पडत आहे, म्हणून तुम्हाला काय जाणवत नाही तुमचं वजन, त्याच्यामुळे तुम्हाला काय वेटलेसनेस फील होतं. बरोबर, वेटलेसनेस इन स्पेसक्राफ्ट बघूया आपण. स्पेसक्राफ्ट अँड ॲस्ट्रोनॉट आर बोथ फॉल अराउंड द अर्थ ऍट सेम टाइम. बरोबर, बोथ फॉल अराउंड द अर्थ ऍट सेम टाइम, देन कंटिन्युअसली मिस द अर्थ, दॅट इज कॉल्ड ॲज ऑर्बिट. आता हे मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेत समजून सांगतो, ते पण एकदम झटपट. ठीक आहे, चलो बघा, आता आपण ऍक्च्युअल मुद्द्यावरती येऊ, की प्रत्येक मुलाचा प्रश्न असतो, याच्यामध्ये गेल्यावरती सगळं झालं, पण जे ॲस्ट्रोनॉट आहे ते फ्लोट कसे होतात, ते फ्लोट कसे होतात. ठीक आहे, चलो आता बघा, अर्थ असतो, ही आहे तुमची अर्थ. ठीक आहे, ही आहे तुमची अर्थ, है ना, धिस इज युअर अर्थ. आणि एक शब्द आहे ऑर्बिट, तो शब्द लक्षात राहू देत, एक शब्द आहे तो आहे ऑर्बिट. ठीक आहे, आपण म्हणतो ना स्पेस शटल आपण अर्थच्या ऑर्बिटमध्ये सोडलं. आता बघा, वेटलेसनेस म्हणजे काय असतं रे, और तुमची जो ऑब्जेक्ट आहे आणि त्याच्या आजूबाजूचं जो सराउंडिंग आहे ते कसं असतं, कंटिन्युअसली फ्री फॉल मध्ये असतं. म्हणजे त्याच्यावरती ऍक्टिंग जो फोर्स असतो तो फक्त ग्रॅव्हिटी असतो, आणि हा कसा असतो, सेम रेटने असतो किंवा कॉन्स्टंट रेटने असतो. बरोबर, सेम रेटने. बरं, मग ज्या वेळेस हे ऍक्ट होतंय तर याच्यात मागचं लॉजिक काय असतं बघा. आता एक तिथं होतं की दे ऑलवेज मिस्ड द अर्थ. मग फॉर एक्झाम्पल अज्युम करा की माझा जो स्पेसक्राफ्ट आहे किंवा जे सॅटेलाइट आहे किंवा त्या सॅटेलाइटमध्ये किंवा स्पेस शटलमध्ये जे बसलेले ॲस्ट्रोनॉट आहे ते काय करतायत, याच्या अवतीभोवती फिरत आहेत. ठीक आहे, याच्या अवतीभोवती फिरत आहे, पण त्यावेळेस ते ऍक्च्युली पडत आहेत, पण समहाऊ ते ह्या अर्थला काय करत नाहीये, टच करत नाहीये. म्हणून ते कंटिन्युअसली काय होत आहे, याच्या अवतीभोवती फिरत आहेत. त्यालाच आपण काय म्हणतो, ऑर्बिटिंग अराउंड दी अर्थ. म्हणजे बघा, फ्री फॉल होतोय. बरोबर, पडतायत ते, त्यांना त्याच्यामध्ये वेटलेसनेस पण जाणवतोय. बरोबर, वेटलेसनेस त्यांना हलकं पण जाणवतंय. बरोबर, खाली पडताय पण समहाऊ मिस द अर्थ. आणि मिस दी अर्थ म्हणजे काय, ते त्या ऑर्बिटमध्येच काय फिरतायत. सोपं उदाहरण द्यायचं झालं, लहानपणी आपण काय करायचो, दगडाला दोरी बांधायचो आणि त्याला असं फिरवायचो. बरोबर, असं फिरवायचो. आता काय होतं, जर काहीच नसतं, दगड खाली पडला असता, पण आपण काय केलं, त्याला एक फोर्स दिला, बाइंडिंग फोर्स, जो काय आहे तुमचा आउटवर्ड म्हणजे बाहेर पण मूव्ह होतोय आणि खाली पडण्याचा पण प्रयत्न करतोय. बरोबर, पण आपल्याला काय जाणवतंय की तो जो दगड आहे तो काय आहे, फिरत आहे. जशी आपण दोरी स्लॅक सोडली, जी दोरी लावली ती सोडून दिली, तसा तो दगड खाली पडतोय. बरं, मग तेच मला सांगायचंय की हा जो स्पेस शटल आहे आणि याच्यात ॲस्ट्रोनॉट आहेत ते काय आहेत, ऍक्च्युली समहाऊ फिरतायत. बरोबर, ते फिरत पण आहेत, पडत आहेत आणि थोडेसे साईडला पण मूव्ह होत आहेत. एक एक्झाम्पल देतो अजून, ज्यावेळेस आपण बॉल मारतो किंवा बॉल फेकतो, ऍक्च्युली तो बॉल साईडला पण मूव्ह होत असतो आणि खाली पण पडत असतो. बरोबर, पण आता खाली पडल्यावरती त्याला ऑब्स्टॅकल काय आहे, तुमची अर्थ आहे, म्हणून तो थांबून जातो. पण हेच जर अर्थ नसती, बॉल फेकला असता, मी सांगतोय काय, 2 सेंटेन्स बघा, तो काय साईडला पण मूव्ह होतोय, म्हणजे फेकल्यानंतर साईडला पण मूव्ह होतोय आणि खाली पण ओढला जातोय. मग जर अर्थ नसती तर त्यावेळेस त्याचा फ्री फॉल झाला असता.
बरोबर, सॉरी वेटलेसनेस झाला असतं, कारण अर्थ नाही किंवा त्याला खाली ऑब्स्टॅकल नाही, म्हणजे काहीच नाही, तो खाली तसाच पडत आहे. तो काय खाली तसाच पडत आहे आणि पडता पडता एक केस परत तशीच झाली असती की त्याला त्याच्यामध्ये वेटलेसनेस जाणवला असतं, त्याला त्याच्यामध्ये त्याचं वजन जाणवलं नसतं. बरोबर. मग वेटलेसनेस इन स्पेसक्राफ्ट म्हणजे काय, ती गोष्ट जी की खाली फॉल पण होते, फ्री फॉल. बरोबर. आणि समहाऊ दे मिस दी अर्थ, समहाऊ ते मिस दी अर्थ म्हणजेच काय, ते त्या ऑर्बिटमध्ये फिरत असतात आणि ऑर्बिटमध्ये फिरत असतानाच त्यांना काय जाणवतं, वेटलेसनेस जाणवतं. याच कंडिशनला आपण काय म्हणतो रे, वेटलेसनेस म्हणतो. यालाच आपण काय म्हणतो, वेटलेसनेस म्हणतो. ठीक आहे. फ्री फॉल वर्सेस वेटलेसनेस. बघा याच्यामध्ये काय सांगितलं मी, ग्रॅव्हिटी इज द ओनली ऍक्टिंग फोर्स, ग्रॅव्हिटी इज द ओनली ऍक्टिंग फोर्स, है ना, बाकीचे कुठलेच फोर्स नसतात. आणि याच्यामध्ये काय, पर्सन फील्स नो वेट, वेटलेसनेस म्हणजे काय, वजनच नाही, त्याला काय वजन फील होत नाही. नंतर बॉडी ऍक्सलरेट विथ, ह्या रेटनी ऍक्सलरेट होती, कोणती, जी इज इक्वल्स टू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि इकडे काय, तुमचा नॉर्मल रिॲक्शन फोर्स, म्हणजे मी सांगितलं ना की बाबा मी वजन काट्यावरती उभा आहे, माझ्यावरती वजन काटा काय एक अपवर्ड फोर्स अप्लाय करतो, तो अपवर्ड फोर्स म्हणजेच काय, नॉर्मल फोर्स असतो. बरोबर, की ज्याच्यावरती तुम्हाला सेन्स होतं. वेटलेसनेस मध्ये जर हा नॉर्मल फोर्स नसेल त्यावेळेस तुम्हाला काय सेन्स होईल की बाबा मला माझं वजन 0 जाणवतंय. ग्रॅव्हिटी ऍक्ट्स अँड वी कॅन मेजर वेट इट सपोर्ट एक्झिस्ट, ग्रॅव्हिटी ऍक्ट अँड वी कॅन मेजर वेट इट सपोर्ट एक्झिस्ट. ठीक आहे. ग्रॅव्हिटी मे बी प्रेझेंट बट परसिव्ड वेट इज इक्वल्स टू 0. आता वेटलेसनेस मध्ये तुम्हाला ग्रॅव्हिटी मी सांगितलं स्टार्टिंगला, फ्री फॉल मध्ये नो ग्रॅव्हिटी, वेटलेस मध्ये मे बी ग्रॅव्हिटी प्रेझेंट असू शकेल, पण तिकडे तुमचं वेट काय असणार आहे, 0 असणार आहे. ठीक आहे. आणि नंतर काय आहे तुमचं, स्टोन फॉलिंग फ्रीली इन व्हॅक्यूम अँड ॲस्ट्रोनॉट्स इन ऑर्बिट, पर्सन इन फ्री फॉलिंग लिफ्ट. बघा दोन गोष्टी समजून घेण्यालायक आहेत आपल्याकडे. एक आहे तुमचा फ्री फॉल. तर फ्री फॉल म्हणजे काय आहे, तो फ्री फॉल मध्ये तुम्हाला काय बघायचं आहे की मला जो फोर्स आहे, जो ऍक्टिंग फोर्स आहे, तो माझ्यावरती कोणता असणार आहे, ग्रॅव्हिटेशन. आणि वेटलेसनेस मध्ये काय, मी खाली पडतोय पण माझ्याकडे खाली काहीच ऑब्स्टॅकल नाही किंवा जो अपवर्ड फोर्स लागला पाहिजे तो नाही, म्हणून मला असं जाणवतंय की मी हवेमध्ये तरंगत आहे. ऍक्च्युअली मी काय होतोय, हवेमध्ये खाली पडत आहे. ऍक्च्युअली मी काय होतोय, हवेमध्ये खाली पडत आहे. आता ऍस्ट्रोनॉट का फ्लोट करतात हे परत एकदा समजून घेऊ आपण. बघा, अर्थ पुल्स स्पेसक्राफ्ट विथ फोर्स. त्या जो स्पेसक्राफ्ट आहे, ऑब्विस आहे अर्थ काय आहे, खाली ओढणार आहे, त्याला पुल करणार आहे. अर्थ ऑल्सो पुल्स ऍस्ट्रोनॉट विथ सेम फोर्स. जर ऍस्ट्रोनॉट जर ग्रॅव्हिटेशनल फोर्स तुमच्या ऍस्ट्रोनॉट वरती किंवा स्पेसक्राफ्ट वरती काम करतोय, ऍस्ट्रोनॉट वरती पण काम करणार आहे. दोघांनाही ऑब्जेक्ट ऍज वेल एज सराउंडिंग, त्याच्या आजूबाजूचं सराउंडिंग काय आहे, स्पेसक्राफ्ट, दोघांनाही खाली ओढतोय. बोथ फॉल टुगेदर, दोन्ही एकाच टायमिंगला खाली पडत आहे, त्याच्यावरती कुठलाच रिलेटिव्ह फोर्स ऍक्ट करत नाही, म्हणून त्यांना काय जाणवतंय, तुम्ही तरंगत आहात. म्हणून तुम्हाला काय जाणवतंय, तुम्ही तरंगत आहात. बरं, ऍस्ट्रोनॉट फ्लोट्स बिकॉज देर इज नो ग्रॅव्हिटी इन द स्पेस. हे ऍक्च्युअली एक मिसकन्सेप्शन आहे. जे आपलं इंडियन स्पेस स्टेशन आहे, सॉरी इंटरनॅशनल स्पेस स्टेशन, तिकडेही आपल्या अर्थची 90% ग्रॅव्हिटी ऍक्ट करते. बरोबर, तिकडेही काय अर्थची आपल्या 90% ग्रॅव्हिटी ऍक्ट करते. म्हणजे ऍस्ट्रोनॉट जर फ्लोट होतोय तर असं नाही की बाबा तिकडे ग्रॅव्हिटीज नाही. ठीक आहे. वेटलेसनेस मीन्स मास बिकम 0. मी सांगितलंय वेटलेसनेस म्हणजे काय, तुमचा मास डिपेंड करत नाही, म्हणजे मास चेंज होत नाही. मास कॅन नॉट बी 0. हे तुमचं रॉंग मिसकन्सेप्शन आहे. मास नेव्हर बिकम्स 0, मास नेव्हर बिकम्स 0. एक शॉर्ट समरी आपण बघून घेऊ फक्त. आपण ह्या लेक्चरमध्ये काय काय बघितलं बघा. फ्री फॉल मध्ये काय सांगितलं मी, ऑब्जेक्ट फॉल्स ओनली अंडर ग्रॅव्हिटेशनल फोर्स, नो अदर फोर्स ऍक्ट्स ऑन इट. ठीक आहे. नंतर काय फ्री फॉल का होतो ते पण सांगितलं मी. एक त्याचा प्रॉपर्टीज बघू. तो जो स्पीड आहे, म्हणजे जसं जसं खाली येतोय आपण, त्याचा स्पीड कंटिन्युअसली वाढतोय, पण किती रेटमध्ये, 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर मध्ये. डायरेक्शन कशी आहे त्याची, टुवर्ड्स अर्थ आणि टुवर्ड दी सेंटर ऑफ अर्थ. ऍक्सलरेशन त्याचं कॉन्स्टंट असणार आहे, मास वरती डिपेंड करत नाही. हे त्याचे ट्रू एक्झाम्पल्स आहे, लाईव्ह एक्झाम्पल्स. कोणते, व्हॅक्यूम चेंबर, ऑब्जेक्ट फॉलिंग फ्रॉम सॅटेलाइट, ऍस्ट्रोनॉट इन स्पेस. नंतर काय वेट म्हणजे काय, आपल्याला वेट कधी जाणवतं, ज्यावेळेस आपल्या पायाखाली काहीतरी अडथळा येईल आणि तो आपल्यावरती अपवर्ड फोर्स पुश करेल किंवा अप्लाय करेल, त्यावेळेस आपल्याला काय जाणवतो, वेट. मग ज्यावेळेस तो हिंड्रन्स काढून घेऊ, तो जो खालचा जो ऑब्स्टॅकल आहे त्यावेळेस काढून घेऊ, त्यावेळेस आपल्याला वजन जाणवणार नाही, कारण की आपल्यावर कुठलाच अपवर्ड फोर्स ऍक्ट होत नाही. त्यालाच आपण काय म्हणतो, वेटलेसनेस म्हणतो. बरोबर, त्यालाच आपण काय म्हणतो, वेटलेसनेस. मग वेटलेसनेस म्हणजे काय असतं की बाबा दोन्ही म्हणजे ऑब्जेक्ट आणि सराउंडिंग, तुमचं जे सराउंडिंग आहे ते काय असतं, फ्री फॉल मध्ये असतं. ठीक आहे. मग फ्री फॉल मध्ये असल्या कारणाने काय होतं, तुम्हाला त्याच्यावरती तुमचं वजन जाणवत नाही. ठीक आहे. म्हणून तुम्ही काय होता, फ्लोट होतात. म्हणून तुम्ही काय होता, फ्लोट होतात. हा एक डिफरन्शिएटिंग पॉईंट आहे. मी मुद्दामून सांगितलं 2 ते 3 मार्काला फ्री फॉल आणि वेटलेसनेस. हा एक चॅप्टर असा आहे की याच्यावर तुम्हाला कंटिन्युअसली, म्हणजे
2 ते 3 मार्काला याच्यावरती, पण ग्रॅव्हिटेशनल जो चॅप्टर आहे तुमचा होल अँड सोल तो खूप मार्काला येतो. 5 to 6 मार्काला. त्याच्यावर तुम्हाला न्यूमेरिकल्स येतील, तुम्हाला फिल इन द ब्लँक्स विचारू शकतात है ना, तुम्हाला फॉर एक्झाम्पल एखादा पॅराग्राफ देतील, त्याच्यावरती क्वेश्चन्स येतील तुम्हाला, ट्रू ऑर फॉल्स, मॅच द फॉलोइंग, म्हणजे जो पण पॅटर्न आहे आपल्या बोर्डाचा, ज्या पण टाईपचे क्वेश्चन त्याच्यावर तुम्हाला विचारू शकतात. व्हाय ॲस्ट्रोनॉट नॉट फ्लोट्स. आणि हे होतं तुमचं टॉपिक ग्रॅव्हिटेशन, चॅप्टर ग्रॅव्हिटेशन मधला टॉपिक. एक होता तुमचं फ्री फॉल, दुसरा होता तुमचा वेटलेसनेस. दोन्ही गोष्टी आपापसात डिपेंडंट कशा आहेत ही जर लिंक आपण समजून घेतली, फ्री फॉल म्हणजे काय, वेटलेसनेस म्हणजे काय. फ्री फॉल म्हणजे त्याच्यावरती ग्रॅव्हिटी ऍक्ट करते, दुसरा कुठलाही फोर्स ऍक्ट करत नाही. वेटलेसनेस म्हणजे काय, तुमच्याकडे अपवर्ड जो फोर्स लागतो तोच नाही, म्हणून तुम्ही काय कंटिन्युअसली फ्री फॉल होताय. फ्री फॉल होत असताना तुम्हाला एक केस अशी जाणवती की बाबा मला माझं वजन जाणवत नाही. वजन जाणवत नाही म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, वेटलेसनेस. मी आशा करतो तुम्हाला हे जे लेक्चर आहे हे आवडलं असेल तर लेक्चरला लाईक करा, आणि हे आमचं यूट्यूब जे चॅनल आहे याला सबस्क्राईब करा, आणि बाकीच्या व्हिडिओज आहेत त्या पण बघून त्यांच्यावरती पण तुमचं प्रेम असंच ठेवा. तात्पुरती रजा घेतो, नवीन लेक्चर घेऊन येऊ नवीन टॉपिक सोबत. तोपर्यंत टाटा बाय बाय.